गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांनी बहुमत सिद्ध केलेलं आहे। 22 विरुद्ध 16च्या फरकाने मनोहर पर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे। 40 सदस्यीय विधानसभेमध्ये एकूण 22 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा भाजपने केला होता आणि त्यानुसारच 22 आमदारांनी पर्रीकरांच्या बाजूने आपला कौल दिलाय। काँग्रेस आमदार विश्वजित राणे यांनी विश्वासदर्शक ठरावाचं मतदान सुरू होण्याआधीच सभात्याग केला, त्यामुळे 17 आमदार असलेल्या काँग्रेसच्या केवळ 16 आमदारांनीच पर्रीकर यांच्या सरकारला विरोध दिला, विरोधाचा कौल दिला। बहुमत सिद्ध झाल्यानंतर आता भाजपला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला उपमुख्यमंत्री पदासह 2 मंत्रिपदं मिळणार आहेत। मगोपचे सुदीन ढवळीकर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात येईल, तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। बेल ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकलो। तर पर्रीकरांनी बहुमत सिद्ध केलेलं आहे गोवा विधानसभेमध्ये। गोव्यामध्ये पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे आणि भाजपला कोणाकोणाचा पाठिंबा मिळालेला आहे यावर एक नजर टाकूयात। 13 जागी भाजप विजयी झालेली आहे। महाराष्ट्र गोमांतक पक्षाला 3 जागा मिळालेल्या आहे, गोवा फॉरवर्ड पक्षाला 3 जागा, तर काँग्रेस सर्वाधिक 17 जागी विजयी झालेली आहे। इतर 4 ठिकाणी विजयी झालेले आहेत, मात्र भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि त्यानंतर भाजपने आज बहुमत देखील सिद्ध केलेलं आहे। त्यांना कोणाकोणाची साथ मिळाली आपण पाहतोय। भाजपचे 13, मगोपचे 3, गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 आणि इतर 3 असे एकूण 22 आमदार भाजपचे झालेले आहेत आणि त्याचमुळे भाजपने सत्ता स्थापन केलेली आहे गोव्यामध्ये। आपण ही गोव्यातली दृश्य पाहू शकतोय। आज बहुमत सिद्ध केल्यानंतर हे सगळे आमदार आहेत ज्यांनी फक्त मनोहर पर्रीकर जर मुख्यमंत्री झाले तर आम्ही भाजपला साथ देऊ असं म्हटलं होतं आणि त्याचमुळे मनोहर पर्रीकरांनी थेट केंद्रातलं मंत्रिपद सोडून ते आता राज्यात आलेत।